मराठी बिग बॉस होणार आहे कायमचा बंद आणि रितेश भाऊनं प्रेक्षक खूप चिडलेले आहेत। खरंच बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर काल आपल्याला दिसलं की आर्याला चक्क घराबाहेर काढले आणि त्याचं रिझन आहे तिने निकीच्या कानाखाली मारली। पण बिग बॉसला हे दिसलं नाही का तिने कानाखाली मारण्याच्या आधी निकीने आर्याला धक्का दिला होता। धक्का देत असताना निकीचा हात आर्याच्या चेहऱ्याला लागला होता आणि त्याचं रिॲक्शन होतं जे काही आर्यानं केलं, तिला कानाखाली मारली। हे आर्यानं खूप क्लिअरली सांगितलं आहे आणि आपल्याला खूप दिसलं पण तसं होतं की निकी आर्याला धक्का देत होती आणि लगेच कॅमेरे फिरले आणि आर्यानं कशा पद्धतीने तिला मारलं हे आपल्याला दाखवलं नाही आणि डायरेक्ट तिला शिक्षा मिळाली की तिला घराबाहेर काढलं। ही शिक्षा फक्त आर्यालाच का, अरबाजला आणि निकीला शिक्षा कधीच मिळाली नाहीये। म्हणजे अरबाज आणि निकी कधीच नियमात राहून खेळत नाहीत। अरबाज तर नेहमी कोणाला ढकलतो, कोणाला मारतो, कोणाला उचलून फेकून देतो, अशा गोष्टी नेहमीच सुरू असतात। मग अरबाजलाच माफी का, निकीलाच माफी का आणि आर्याला शिक्षा का? यावर सध्या इंस्टाग्रामवर वगैरे सगळीकडे बायकॉट बिग बॉस, आम्ही बिग बॉस बघणं बंद करणार आहोत अशा पोस्ट सगळीकडेच खूप व्हायरल होत आहेत। कारण सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे। हो, बिग बॉसने आधीच ठरवून ठेवले की त्यांना निकीला ट्रॉफी देऊन टाकायची आहे। कारण निकी ज्या कॉन्फिडन्सने सांगतेय ना की मी या वीक मध्ये घराबाहेर जाणार नाही, मी नेक्स्ट वीक मध्ये घराबाहेर जाणार नाही, तुम्ही माझ्या आधी घराबाहेर जाणार, म्हणजे निकीला कुठेतरी माहित आहे का की तिला हे बिग बॉस वाले ट्रॉफी देणार आहेत। हे सगळं ऑलरेडी मॅनेज आहे का? निकीला मोठी शिक्षा मिळाली नाही, आर्याला डायरेक्ट घराबाहेर काढलं। हो, आणि त्याआधी निकीने रिक्वेस्ट केली होती बिग बॉसला की हिला घराबाहेर काढला, मग बिग बॉसने निकीचं का ऐकलं? हो, खरंच हा खेळ स्क्रिप्टेड आहे, याच्यावर माझा 100% आता विश्वास बसलेला आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि सगळेच प्रेक्षक रितेश भाऊंवर खूप नाराज आहेत, चिडले आहेत, खूप लोक भडकले सुद्धा आहेत। कारण लोकांना असं वाटतं की रितेश भाऊंच्या जागी जर मांजरेकर असते, म्हणजे सुरुवातीपासूनच निकी जसे नियम भंग करते, नियमांच्या बाहेर वागतीये, त्यावेळेला मांजरेकरांनी त्याच वेळा तिला झापलं असतं, तिला ओरडले असते, खूप खराब शब्दात तिला बोलले असते, जेणेकरून निकी परत रिपीट हे केलं नसतं आणि आर्याला त्यांनी अशी शिक्षा दिली नसती। रितेश भाऊ प्रत्येक गोष्ट खूप सायलेंटली हँडल करतात, सॉफ्टली हँडल करतात आणि सगळ्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात। कधी कोणाला जास्त चिडत वगैरे नाही। या गोष्टीचा फायदा घेतला आहे अरबाजने, निकीने, वैभवने। या लोकांना ते घराबाहेर काढत नाहीत, यांना ते शिक्षा मोठी देत नाही आणि ते शिक्षा देतात आर्याला। हो, आणि काल रितेश भाऊ चक्क आपल्या संग्राम चौगुलेला सुद्धा बोलले की तुम्ही घरात कुठे दिसत नाही, तुम्ही मिस्टर वर्ड आहात पण तुम्ही घरात कुठेच दिसत नाही, तुमचा काहीच गेम नाही। म्हणजे तो माणूस एका वीक मध्ये आला, त्याला फर्स्ट वीक मध्ये इतकं बोलले जाते की तुमचा गेम दिसत नाहीये वगैरे वगैरे, आणि इथे अरबाज इतका चुकीचा खेळ। पण अरबाजला फक्त ते हे म्हटले की तुमचा गेम चांगला होता, पण तुम्ही ज्या पद्धतीने अभिजितला ढकललं ते खूप चुकीचं होतं। आपल्याला सगळ्यांनाच दिसलेलं की अरबाजने किती चिडून अभिजितला धक्का दिला आणि यावर फक्त रितेश भाऊ हेच बोलले की तुमचा गेम चांगला होता, तुमची स्ट्रॅटर्जी चांगली होती, पण ज्या पद्धतीने तुम्ही त्याला धक्का दिला ते चुकीचं होतं। आणि यानंतर या गोष्टीवर काही चर्चा झाली नाही, म्हणजे त्याला काही शिक्षा पण मिळाली नाही आणि काहीच झालं नाही। खरंच हे खूप चुकीचं आहे आणि हे सगळ्या गोष्टी स्क्रिप्टेड आहेत, हे आता क्लिअर झालं आहे सगळ्याच ऑडियन्सला। आणि आता आपल्याला दिसणारच आहेत की लोक सगळ्या इतका हेट करतायत रितेश भाऊंना, आर्याला बाहेर काढल्यामुळं सगळीकडे सध्या वातावरण खूप चिडलंय। सगळेच लोक म्हणत आहेत बायकॉट बिग बॉस, आम्ही बिग बॉस बघणं बंद करू। यामुळे बिग बॉसचा पण TRP खूप कमी होणार आहे आणि बिग बॉस लवकरच बंद होणार आहे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू गाईज, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।